मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जत्रा करून बापू वस्तीवर आला. 8 दिवस मनाशी विचार करत होता. राणूला विचारायला हवं, मुक्काम हलवायला हवा, देवकीशी सतत संधान ठेवायला हवं. काय करावं समजत नव्हतं. एकट्यानं जाऊन उपयोग नव्हता. वस्तीची साथ लाभली तर सगळं जमेल, पण साथ मिळायला हवी. तो सरळ गावात गेला. खाटकाकडून किलोभर मटण घेऊन आला. आये, चांगलं झन्नाड बनव बघ. का, कुणी यायचं आहे व्हय? व्हय, वडापुरीच्या जत्रत मामा भेटला होता. तो म्हणला आयतवारी नक्की येतो. मुर्द्या आत्ता सांगतोयस व्हय मला? ध्यानातच नव्हतं बघ माझ्या. बरं, मटण खाल्ल्यावरती ध्यानात आलं नाही. किती वाजस्तवर येतो म्हणलाय त्यो. जेवणाच्या येळेला येईन म्हणलाय. लयच उशीर केला तर वायलं काढून ठेव त्याचं. मस्त बनव. कांदा नाही र घरात. हिरवा चालल का? चालल की. बापू उठला, सरळ बाजारात घुसला. किलोभर घेऊन आला. येताना एक बाटली आणली. आणखी काय म्हणत होता र मामा तुझा? म्हणला अक्काची लय आठवण येतीया. किती दिवस आलेला नाही तो. त्याची पोरगी जावाय समद बिराड घेऊन आला होता. बोलला का जावाय? तर समधी जत्रा उलगडस्तवर त्यानं सोडलंच नाही बघ मला. लय राजा माणूस. कमी कशी हाय? फैना झाल्या आधी मला ओळखूच आली नाही बघ. वाटलं सिनेमातले नटीच हाय. काळा रंग सोडला तर काय गाय वायड तिच्यात. मुर्द्या तूच तिला नाव ठेवत होतास. बुलली का र तुझ्या संग? कशाला बुलतीया, मुलखाची लाजरी. आई खुश झाली. स्वयंपाकाला लागली. बापू उठला, भक्ताच्या घरी गेला. भगत देवाच्या पायाशी निवांत झोपला होता. कपाळावरती गुलाल फासल्याला. ना बायको ना पोर, एकटाच संड्या. देवाची सोबत. देवाला त्याची. पोट भरून खाल्ल्यावाने आरामात पडला होता. राम राम भगत, राम राम. या बसा की. झोपा झोपा, उठू नकासा. मगाशी पावसाचा थोडा शिडकावा आल्यावाने झाला. पुन्हा पत्त्याच नाही त्याचा. वाट बघणाऱ्याच्या दारात पाऊस पडतो. ह्यो पाटाखालचा भाग. सिनेमातला पाऊस बघून बी छत्र्या उघडायला धावणार. हितव कशाला पाऊस येईल? काय काम काढलं सा? सांचं जेवायला आमच्यात या. कशाला तरास घेतायसा उगीच? ह्यात तरास व कसला? खरं म्हणजे तुम्हासने निवांत वाणी देवाळच बांधून द्यायचं माझ्या मनात हाय. पर टायमच गवसना. नुसतं रोज फिराकलासा तरी मम्हादेवी दुवा दित्या बघा. बापू मोहर झाला. कमरचा रुपया काढला. देवी मोहर ठेवला. मुंडकं वाकून हात जोडलं. भगत खुश झाला. कपाळी गुलाल लावून म्हणाला, मनात धरलंय ते तडीला जायल. दिवस मावळायला भगत आला. बापूनं दारात लेपटं हातारलं. चिपटभर शेंगा खायला घेतल्या. बसली तर दोघं पेत. भगत, तुम्ही तब्येतीची हेळसाण करू नकासा बघा. जेवणाच्या आबाळ होती. हितनं मोहर रोज माझ्या जेवायचं. 10 घरचा परसाद घ्यावा लागतोय आम्हाला. आपलं पालं परक मानायचं नाही. घ्या. घेतो. माल चांगला हाय. मग संत्र हाय संत्र. हितल्याच कारखान्याचं. वाह, जरा मटणाचा तुकडा आणा की. आण तू. आई, अगं मटण आण जरा. आई वैतागल्याली. पळीभर तुकडे घेऊन आली. ही पिढा कशाला आणली असा चेहऱ्यावरती भाव. अरे कवार याचा तुझा मामा? येईल तर स्पेशल गाडी करून येणार. इष्टीनं याला तो आपल्या वाणी गरीब हाय व्हय? खरंच येणार हाय का थापा हाणतोय असतो? ह्या भक्ता शपथ येणार हाय. आई पुन्हा स्वयंपाकाकडे वळली. दारूची बाटली संपत आली तसा बापून विषय काढला. भगत 4 दिवसांत मुक्काम हलवायला सांगा. का? काम आडलंय माझं. बाजारपेठेचं गाव द्या. बारामती आणि इंदापूरच्या मधलं. मी नेमक्या जागी मुक्काम ठोकतो. चालेल की, पर हिथं कमाई बरी होत नाही का? होत्या की. दिसाला 50 रुपयाला मराण नाही. पण माझा लग्नाचा सवाल हाय. बैठका घडवायला जवळ गेल्यालं बरं. वय आता जेवणा आटापली ती की या.
ढोल असला तर आणा, म्हणावं मामा देवीची गाणी गा. वय, तो कोण रघु चाललाय वाटतं. अरे ये रघु, इकडे ये. काय र घाईत हायस र? एकनाथाचं पोर लय तापलंय, गोळी आणतो डॉक्टराकडनं. भगत चिडला, कमरेची पिशवी काढली, अंगारा काढला, दिला. कपाळी लावून राहिल्यालं पाण्यातनं पाच म्हणावं पोराला. जय मामादेवी. अंधार वाढला तसा मामादेवीचा भगत मटणावरती तुटून पडला. आई रुसली होती. बापून फसवल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. दोघांनी अर्धी भाकरी खाल्ली असेल नसेल तवर कुत्री भुकायला लागली. कोण आलंय? बघ, मामा बिमा असल. खंदील घेऊन म्हातारी बाहेर आली. दारात मामाच उभा होता. अरे किती वेळ तुझीच वाट बघतीया. माझी वाट? वय बाबा, बापून दुपारी सांगितलं मामा येणार हाय. मागच्या जन्मी काय पिंगळा होता काय? मामाचा आवाज ऐकला तसं बापूच्या घशात हाडूकच अडकलं. मामानं हातपाय धुतलं. म्हातारी म्हणली, आता बसू नगस, जेव आधी, पोरानं तुझ्यासाठी मटण आणलंय. मामाला पितळी भरून मटण म्हातारीनं वाढलं. 2 बचकं एवढं कांद दिलं. बसली माहेराच्या गप्पा वाढवीत. बापूचं एक न्हाय 2 न्हाय, गडी गप. भगत बी वारामल्याला. सगळं कौतुक मामाचं. मामा बी शाणा, चापून मटण हादडलं. बाहेर लेपट्यावरती बसून पान जुळवीत बसला. ह्या नंदीच्या गळ्यात गाठी कवा बांधायची र? का अजून जून दोडक्यावाणी ब्याला ठेवायचा? म्या तर नादच सोडलाय त्याचा. मुंजाबाच्या वर तारा हाय त्याची. नाहीतर काय, अगं जत्र साधा बोलला हाय. खरं, मला तर म्हणतो मामानं पालावरती नेलं, जावयावरती भटाकलो आणि कमी बी चांगली हाय म्हणून. लब्बाड. दारू ऐकताना गावलाय तो. हाणलाय पोलिसांनी चिपलीनं, नागडा करून. जत्रा करतोया. बापूला काय करावं समजना. तो उठला. भक्ताला पुढं घालून सरळ भक्ताच्या पालावर आला. भगत डोळं मिटून मामादेवी मोहर बसला. तास झाला तरी तसाच. बापूला वाटलं उठावं, 4 लाथा घालाव्या, म्हणजे चट अंगात येतय. बापू असा विचार करतोय ना करतोय तवर मामादेवी घुमायला लागली. बापून 7-8 जण लगेच जमिवली. वस्तीची परिस्थिती कशी हाय? बरे देवा, तुमचीच किरपा. सुख हाय का र माणसासनी? ह्या जाग सुख नाही देवा. हिता आलो त्या दिवशी काशाचा नंदी मेला नव. आज एकनाथाचं पोर जाम हाय बघा. जागा अपशकुनी हाय, जागा अपशकुनी हाय. वय देवा, मनातलं बोललासा बघा. सुकिरवारी वस्ती हलवा. कुठं जाऊ देवा? बाजारपेठेचं गावगाठा, बारामती आणि इंदापूरच्या मधलं. वय देवा, तिथं माझ्यासाठी हितल्या परात चांगला निवारा उभारा मजी झालं. वय देवा, आता उठा, देवीचा आराम करायचा टाइम हाय. भक्तानं अंग टाकलं. इबीत कपाळी लावून हातावरती टाकताच भगत पहिल्यावाणी झाला. वारं कुठल्या कुठं पळालं. बापून मोहर होऊन नारळ फोडला. समद्यासने प्रसाद वाटला. भक्ताला दिल्यावर भक्तानं कपाळाला लावून देव्हाऱ्याला ठेवला. बाहेर बघत म्हणाला, पावसाचं चळींदार काय दिसतंय का राज? तर पाटपास इजला काकतीया. भगत काय एवढी पावसाची काळजी करतोय बापूला कळच ना. तो स्वतःशीच हसला. भक्ताला रामराम घालून शुक्रवारची वाट बघायला गेला. राणू डबड नाचवीत वगळाटाकडनं वस्तीकडे येत होता. मोहर बघतोय तर 10-11 पालं कवा रातचीच येऊन उतारल्याली. कोण आहे ती भडवी? मागती फिरती असायची तर, असं मनाशी म्हणत तडकलेला राणू स्वतःच्या पालावर गेला. देवकी, अगं वायच पाणी दे ग मला. हातपाय खंगळत देवकीकडे बघत म्हणला, कुठल्या गाबड्यांनी पालं टाकल्या ती? मला तरी काय माहिती, मी तर आत्ता उठल्या नव. न विचारता पुचकीच येत्या ती आणि मुक्काम ठोकत्या ती. तावातावानं रानू गेला. रघ्यावरती खेकसत म्हणला, कुठनं राहिला भडव्या? राणू, वळकी सारलास काय? ते तिकडं बघ आमचं मालक हाय ते, काय चिरायचंय ते त्यांना विचार. राणू गरकन वळला. समोर बापू हिरव्या रंगाचा पटका गुंडाळतच आला. काय राण्या, वळख हाय का नाही र? फालतू वळकी मी दाखवीत नसतो या. अजून राग गेला नाही म्हणा की. राग जाया मोरचा माणूस तेवढा लायकीचा असावा लागतोय. बाप्या, मला न विचारता तू माझ्या पाला मोर पालर कामून ठोकलीस. तू कोण गव्हर्नर हायस वय, का सरपंच हायस इथला म्हणायचं? काय आय निजवायची आहे ती त्या माळाला निजवायची.
आम्हाला रकामून तरास तुझा. राण्या, अजून बी शिस्तीनं गेले का त्यात तुझाच फायदा हाय बघ. देवकी पाला पुढं उभी होती. बापूशी नजरानजर होताच ती खुदकन हसली. तसा बापूही मोहरला. सारं लक्षात येताच राणू चिडला, पाय आपटत निघाला. अरे चा प्यायला तरी बोलू की निदान. चाला कशाला, मैतीलाच बोलवतो आता. लय डोसक्याला मुंग्या आणल्यास बघ तू. बापून आपली 7-8 माणसं गोळा केली. साऱ्यांना चहा दिला. म्हणाला, एकनाथ, तुम्ही 8 जण हायसा. समजा ह्यो बापू अडचणीत गावला तर तुम्ही काय र कराल? तुमच्यावर कटून मरू पर मागा हटणार नाही. हा शाबास. काशा, गणपा, रघ्या, तुमचं र काय म्हणणं हाय? कोण तुम्हाला आडवा पडतोय त्याचं नुसतं नाव सांगा. खापलून कुजत घालतो बघा. मारामारी करायची नाही. चांगलं काम करायचंय बघ. कंच काय बी सांगा, आम्ही तयार हाय बघा. देवकीला मागणी घालणार हाय मी लग्नाची. सारीच गप्पाली एकमेकांकडे बघायला लागली. अरे वासुंड्यागत बघतायसा काय? माझ्या माग याचं लगीन पार पडू द्या. बकर कापतो, दारूना आंघोळ घालतो एकेकाला. वय वय, आम्ही कवा नाही म्हणलूया वय. एकनाथ, तू नुसती मागणी घाल. काय बोलायचं मोर ते मी बघतो माझं मी. पण राण्या ऐकल का माझं? ऐकणं ना ऐकणं मोरचा सवाल हाय. तो आडवाच चालणार. त्याला कोलदांडा घालून कसा वटणीवरती आणायचा ते मी बघतो. राणू नंदीच्या मानखाली हात फिरवीत होता. एखादी गोचडी गोमारी घावली तर मारत होता. शिंगात खाजवून नंदीला खुश करत होता. फऱ्यात टंच भरल्यालं ते उमद जनावर मालकाच्या अंगाला तोंड पुसत होतं. तांबड्या डोळ्यात कधी नव्हते माया फुलली होती. तवा सदरा घातलेला बापू पटका झुलवी 7-8 जणांसनी घेऊन आपल्याच पालाकडे येतोय हे बघून राणू वरामला. त्याला काय करावं समजना. एकनाथ मोहरा आला. राम राम राणूजी. राम राम. काय काम काढलं? आधी बसा तरी म्हणा. राणू खुळ्यागत हसला. तेवढ्यात देवकीनं बाहेर गोदडी हातारली. त्यावरती बसत एकनाथ म्हणला, ह्याला म्हणायचं संस्कार. पाहुणं दिसलं की बसायला टाकलं. वशाळल्याला राणू जवळ येऊन उभा राहिला. तुसडेपणानं म्हणला, कशाला आलाय ती लवकर बोला. मला बाहेर जायचं हाय. तशी देवकी पाणी घेऊन आली. म्हणली, दादा, त्यासनी चहा पाण्याचं तरी विचारशील का नाही? तू मध्ये बोलू नगस. काय त्यांचा माझा संबंध? एकनाथ उठला. राणूला हात जोडून खाली बसवत म्हणला, तरकाटू नका. संबंध जोडल्याशिवाय वाढतील का? बसा बसा. आमच्या म्हणण्याप्रमाणे वागू नका. पर आमचं काय म्हणणं हाय ती तरी ऐकाल का नाही व तुम्ही? बोला, पटकीरनं बोला. देवकी बाहेर येऊन उभी राहिली. तिच्या चंदेरी रूपाकडे सगळेच बघत राहिले. तसा एकनाथ म्हणला, बापूचं ह्या देवकीवरती प्रेम हाय. तिला लग्नाची मागणी घालायला बापूच्या वतीनं आलोय आम्ही. जमणार नाही का? बापू उफाळला. अरे तुमची जात वेगळी, आमची वेगळी. म्हणजे काय झग्यातनं पडलायस वय तू? आम्ही गळ्यात डोलगा अडकिवतोय आणि तू काय साहेबावाने टाय बांधतोयस वैर? शेवटी आम्ही ढवळा नंदीवाला हाय. अरे ढवळा काय आणि पवळा काय, नंदीवालाच नव्ह. दाढवानावरती दाढी ठेवली की जात नाही बदलत. बापू, तू देवकीचा नाद सोड बरं. नाही सोडणार. पाहिजे तर हुंडा 2000 देतो तुला. पैशाकडं बघून जातकुळी बदलायला ही काय डोंबाऱ्याच्या अवलाद नव्ह. तुझ्या वाणी हलक्या जातीत आम्ही जलमलेलो हाय. मनात आणलं तर तुझं जातीचं याड झटक्यात घालवीन बघ. 8 जणांसनी घेऊन येऊन काय दम देतोयस वय मला? गडबड ऐकून राणूच्या पालातली 5-7 माणसं जमा झाली होती. खेकसाखेकसी वाढली तसा गडबडीला ऊत आला. एवढ्या माणसात बी बापू गरजला. अरे जोपर्यंत देवकीशी लगीन लावत नाहीस तोपर्यंत तोंडात पाण्याचा थेंब घेणार नाही. दावतो माझ्या बी जातीची ताकद तुला. अरे जा जा. असल्या फुसक्या दामाला भीक घालत नाही म्या. बाप्या गाड्यांची भांडणं थांबली आणि मग बायकांची झोपली. माळाला चांगला 2 तास कोळ्या चालला होता. पोटात भुका कलकलल्या तशी सारीच पांगली. बापून सारे भिडू विश्वासात घेतले. साऱ्यांना कप कप पाजली. एकनाथाच्या कानात सारा डाव सांगितला. भक्तालाही 5ची नोट दाखवून आपलासा केला. काशा, रघ्या, परशा ही तरणी बाण मंडळी काठ्या सावरी तयार झाली. गावात दिवस मावळायला गेलेला राणू वाटेतच गणपान आणि काशानं धरला. रघ्यानं मुसकं बांधलं. उसात वाकुऱ्यातच गडी आडवा केला.
देवकी तयारच होती. ती केव्हाच बापूच्या पालात पोहोचली होती. फुलाच्या मंडवळ्या कपाळी लावून दोघेही सजले. भक्ताच्या देव्हाऱ्यापुढं ममादेवीच्या साक्षीनं लग्न लागलं. नवरा नवरी बापूच्या आई वडिलांच्या पाया पडायला आली तेव्हा रात्रीच्या 10 वाजल्या होत्या. वाकुऱ्यात राणू धडपडत होता. त्याला तिथेच टाकून काशा गणपा रघ्या लग्नाला हजर राहिली होती. रात्रभर धडपडून राण्यानं सुटका करून घेतली तेव्हा पहाट झाली होती. दूरवर चांगलं फटफटलं होतं. बापून आपला शब्द खरा केला होता. राणू चडफडत वस्तीवर आला आणि पाय आपटत राहिला. बापून चांगलाच थुका लावला होता. राणू बापूच्या पालामोहर येऊन शिव्या द्यायला लागला. बाप्या, मला फसवून तो दिवकीशी लगीन लावलंस? वय लावलं. काय झट्ट उपटायच्या असतील तर ती उपट जा. जात पंचायतीत खटलाच भरीन बघ. भर भर मी बी त्याचीच वाट बघतोया. दिवकी, पाण्याचा तांब्या आण. वरच्यावर पाणी पीत बापू म्हणला, माझा शब्द मी खरा केलाय. आता तुझा शब्द तू खरा कर. माझी माणसं घेऊन पालं जाणार आहे बघ तुझी. आमचा हात का निवडणुकीला पाठवल्या ती अभय? अरे तुझा एक बी माणूस तुझ्या माग उभा राहणार नाही. समधी माणसं दिवकीनं फितिवल्या ती. अंड्यात हाय साजून पिल्ला तू. राणू चरफडत राहिला. शिव्या देत गेला. दाढीचे केस उपटत स्वतःवरच राग काढत राहिला. त्याच्या वस्तीवरला दादू आला. म्हणला, लय मनावर घेऊ नका. आजच रातची पालं पिटिवतो. लेको बांगड्या भरा. एकाला सुधे गाडवं पडता आलं नाही. तुम्ही जाग्यावर नाही तर आम्ही काय करायचं? अरे पर वस्तीवरला दंगा कानात शिरला का नाही का मेका ठोकून बसला होतासा बायको जवळ आपापल्या. हे बघा, तुमचा वैताग तुम्ही आमच्यावरती काढू नका. तेवढी लायकीच हाय कुठं तुमची? पोरगी लगीन करून गेली, जातीतनं बाहेर काढा तिला. ते तू कोण सांगणार? जात पंचायत ठरवल. खटला जितीन तवाच राहन. भला नंदी कावा लागला तरी चालेल. अरे माझी बी मर्दाची अवलाद हाय. बापूला आडवा गाडून 4 ठोकं द्यायला येळ नाही लागायचा मला. राणूची बायको रडत होती. आज पावतर असला आखरीत कवा घडलं नव्हतं. राणू आला. एक वादडा बायकोला चढवीत म्हणला, गतकाये का गप्पी पाणी सुरू केली आज? रातभर कुठं तमाशाला गेला होता का? वय वय गेलो होतो. अगं टवळे, दिवकीवरती ध्यान कामून ठेवलं नाहीस तू? कुठे झक मारत बसली होतीस वय तू? ती काय परकरातली पुरगी आहे वय धरून ठेवायला? अगं पर पालातनं जाऊनच द्यायची नाही नव्ह तिला. झाड्याला म्हणून गेल्याता. तू जायचंच नव्ह माग. तसं कसं इस्वास नसल्यावानी होईल का नाही त्या? शाणी हायस. उगे राग काढू नकासा माझ्यावर. दारूसाठी गावात जायची गरज होती का तुम्हाला? होती. सासू मिली होती माझी, तिला माती द्यायची होती. माझ्या आईबद्दल वाईट बोलल्याला मला खपणार नाही. तोंड हाय म्हणून काय बी बोलू नकासा उलट सुलट. बरं आता तोंडानं नाही बोलत, हातानं बोलतो. ह्यो सगळा घोळ तुझ्यामुळेच झालाय. राणूनं बायकोला बेदम चोपली, मारली. ती रडत झोपल्याली बघून तोही उपाशी झोपला. झोपेतही नशिबाला शिव्या देत राहिला.